पालघर जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट आहे। पालघरमध्ये आज अति मुसळधार पाऊस पडणार आहे। खबरदारी म्हणून शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा असं प्रशासनानं आवाहन केलंय। पालघरमधील नदी नाले देखील ओसंडून वाहत आहेत। पालघर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून मुसळधार असा पाऊस पडतो आणि याचाच परिणाम जो आहे तो पालघर जिल्ह्यातील जनजीवनावर झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक ठिकाणी सकल भागात जे आहे ते पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। तर या 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांच्या पाणी पातळीत देखील वाढ झालेली आहे। मी सध्या सूर्या नदीच्या काठी आपण बघितलं तर या सूर्या नदीच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळते। पालघर जिल्ह्यात जर बघितलं तर जी मोठी धरणं आहेत या धरणाच्या परिसरात देखील आता मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने या धरणाच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जे सूर्यप्रकल्पाचं मोठं धामणी धरण आहे याचं जे उपधरण आहे कवडास धरणाचं आता पूर्ण क्षमतेने भरलं असून साधारणतः 11,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग जो आहे तो सूर्या नदीमध्ये करण्यात आलेला आहे। एकंदरीत आज पाहिलं तर हवामान विभागाकडून पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। आज मुसळधार असा पावसाची शक्यता जी आहे ती आज वर्तवण्यात आलेली आहे आणि त्याचाच परिणाम म्हणजे आज खबरदारी म्हणून पालघर जिल्ह्यातील जे अंगणवाडी असतील, महाविद्यालय असतील, त्याबरोबर शाळा असतील या बंद ठेवण्याचा निर्णय जो आहे तो पालघर जिल्ह्यातील प्रशासनाकडून आपल्याला घेण्यात आलेलाच पाहायला मिळते। एकंदरीत बघितलं तर पालघरचा पूर्वेचा भाग असेल किंवा मग पश्चिमेचा भाग असेल या दोन्ही भागामध्ये तसा पाऊस बरसतोय आणि त्याचाच परिणाम जो आहे तो जनजीवनावर झालेला आपल्याला पाहायला मिळते। यामुळे आज प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलेलं आहे, जर काम असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन देखील आता प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। पुढारी न्यूज साठी जितेंद्र पाटील, पालघर। रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका मुंबई गोवा महामार्गाला बसलाय। महामार्गावरील निवळी घाटामध्ये संरक्षक भिंतीच्या बाजूची एक मोठी दरड कोसळली आहे। दरडीचा बहुतांश भाग आणि मोठे दगड थेट मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर आलेत, त्यामुळे वाहतुकीला मोठा धोका निर्माण झालाय। या घटनेमुळे महामार्गावरील एका बाजूची वाहतूक विस्कळीत झाली आहे, तर ढिगारा बाजूला करण्यासाठी प्रशासनाकडून तात्काळ काम सुरू करण्यात आलंय। श्रीवर्धनमधील दिवे आगर हनुमान पाखाडी समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांचा अतिउत्साहीपणा अंगलट आलाय। भर पावसामध्ये काही पर्यटकांनी कार थेट समुद्र किनाऱ्यावर नेली। स्थानिकांनी आधीच धोक्याची सूचना दिली असताना देखील पर्यटकांनी हुल्लडबाजी केली आणि ज्यामुळे कार तिथल्या ओल्या वाळूमध्ये खोलवर रुतली। पर्यटकांच्या या बेजबाबदार वर्तनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूणमधील कापसाळ धरणासह अनेक लहान धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत। धरण क्षेत्रामध्ये पाण्याची वाढ झाल्यानं यंदा जिल्ह्याचं पाण्याचं दुर्भिक्ष टळलंय। पावसाचा जोर सतत वाढत असल्यानं हवामान विभागानं पुढील काही दिवस अतिवृष्टीचा अंदाज वर्तवलाय। या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या सगळ्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवलंय। जालना जिल्ह्यामध्ये आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। मुंबईच्या प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्रानं दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आणि या काळात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात। संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनानं सगळ्याच नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन केलंय। नवी मुंबईतल्या सानपाडा रेल्वे स्थानक आणि परिसरात मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झालेत। काल रात्रीपासूनच सुरू असलेल्या संततधारेमुळे अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले। विशेषतः स्थानक परिसरातील सबवे पाण्यात बुडाल्यानं प्रवाशांना आणि नागरिकांना साचलेल्या पाण्यातूनच वाट काढावी लागतेय। या पावसामुळे सानपाडा परिसरातील जनजीवन विस्कळीत झालंय।
तर मुंबईमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती वाहतूक संथ गतीनं सुरू आहे. सध्याच्या पावसानं वाहनांचा वेग मंदावलाय आणि या पावसामुळे रस्त्यांवरील दृश्यमानताही कमी झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांना सावधगिरीनं गाडी चालवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तिकडे उरण परिसरामध्ये मुसळधार पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे रस्त्यांवर अनेक कंटेनर यार्डमध्ये पाणी घुसले. या पूर परिस्थितीमुळे यार्डमधील कर्मचाऱ्यांचं जनजीवन विस्कळीत झालं आणि त्यांच्या राहत्या खोल्या आणि केबिनमध्ये देखील पाणी साचलंय. गेल्या 2 दिवसांपासून प्रशासनाचा एकही अधिकारी घटनास्थळी फिरकला नसल्यानं हे कर्मचारी चांगले संतापलेत. अनेक कामगार अन्न पाण्याविना तिथेच अडकून पडलेत आणि त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आणि मूलभूत सुविधांसाठी मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. आपण बघत असाल कालपासून महाराष्ट्राला अक्षरशः पावसाने झोडपलंय. त्याच पद्धतीचा पाऊस आहे तो रायगड, उरण आणि नवी मुंबई परिसरामध्ये झालाय. मी आता उरणच्या कंटेनर यार्डमध्ये उभा आहे आणि आपण बघत असाल उरणचे हे कंटेनर यार्ड यासारखे असंख्य कंटेनर जे आहेत ते पाण्याखाली गेल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रचंड मोठ्या प्रमाणे या ठिकाणी पाऊस पडलेला आहे आणि त्याचा प्रत्यय आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक जे नागरिक आहेत हे आता पाण्यामधूनच आपला रस्ता काढण्याचा प्रयत्न करतात आणि या ठिकाणी आपण बघत असाल काही महिला आहेत ते त्या ठिकाणी अडकलेल्या आहेत. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचा फटका जो आहे तो नवी मुंबई आणि परिसराला आपल्याला पाहायला मिळतोय. बहुतांश गाड्या ज्या आहेत त्या आता पाण्याखाली गेलेल्या आहेत आणि संपूर्ण काम या ठिकाणचं जो आहे ते ठप्प आहे आणि त्यामुळे हे अशा प्रकारचा पाऊस पडतोय. आपण बघा चाल आपण काही नागरिक कभी से बारिश है. हाँ जी, बहुत काफी पानी है यहाँ पर, बहुत दिन से पानी है यहाँ पर, बहुत पानी लगता है. अच्छा, बहुत काफी पानी, हम लोग कितना कष्ट होता है, पूछिए मत, पैर हाथ सड़ गया है. कौन आता है कि नहीं आता है? कोई कौन आएगा यहाँ पर, कोई देखने वाला नहीं है यहाँ पर. अच्छा. आप पैर हाथ सड़ गया, देखिए यहाँ पर कितना लेबर लोग रहता है, मजदूर लोग रहता है. हाँ. बहुत कष्ट होता है यहाँ पर. तर आपण बघत असाल ह्या व्यथा आहेत आणि क्या क्या कहेंगे, कब से काम बंद है अभी पूरा? अरे साहब, पूरा काम क्या बंद है? कल से हम लोग का बाथरूम नहीं गया हूँ, इतना बारिश, इतना पानी यहाँ पे. अच्छा, ये डेली रहते इधर? जी जी, कोई नहीं येता? हल्का बारिश हुआ फिर भी पानी यहाँ पर टूट जाता है. तर आपण बघत असाल साधं पाणी जरी राहिलं तर या ठिकाणी अशा प्रकारचं जे पाणी आहे ते भरतं. आपण बघत असाल काही केबिन्स मध्ये पाणी गेलेलं आहे आणि या केबिन्स आहेत त्या पूर्णपणे आता आपण बघत असाल इथले जे नागरिक आहेत ते त्या ठिकाणी अडकलेले आहेत आणि त्यामुळे पावसाचा प्रचंड मोठा फटका उरण आणि परिसराला पाहायला मिळतोय. मतलब प्रशासनाचा कोणताही अधिकारी या ठिकाणी येत नसल्याची खंत या ठिकाणचे कर्मचारी व्यक्त करताना दिसतात. प्रमोद पाटील, पुढारी न्यूज, उरण.